श्री नवनाथ भक्तिसार। आज आपण पाहणार आहोत की पहिल्या अध्यायात काय आहे आणि अवताराची पूर्वकथा, शंकराकडून पार्वतीस उपदेश, मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हे आज आपण पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः। द्वापार युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने जो बेत आखला होता तो सर्वांना कळविण्यासाठी त्याने एका विशेष सभेचे आयोजन केले होते। त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नारायण उपस्थित होते। यतितिगत सत्कारादी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले। त्यात त्याने कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले। तो म्हणाला, 9 नारायणापैकी कवीने मच्छिंद्र, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालिंदर, प्रबुद्धाने कानिफा, पिप्पलायनाने चरपटी, अविहोत्राने वटसिद्ध नागनाथ, दुर्मिलाने भर्तरी, चमसाने रेवण व करभजनाने गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायांची स्थापना करून धर्मकार्य करावे। त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील। कवी वाल्मिकी तुळशीदास होईल, तर शुकमुनी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होईल, माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल, भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल, बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होईल, तर कैलासपती शंकर, मी स्वतः, ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडाच्या रूपात प्रकट होऊन कार्य करतील। यावेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होईल। याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे। ते ऐकून यदुसभेत भक्त कार्यास सर्वांनी आपली सहमती दर्शवली। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेले। नारायण द्वारकेहून मंदराचलावर गेले आणि तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले। कालांतराने पूर्वीच ठरवल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यासह ईशकार्यास्तव प्रगट झाले। त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे। शंकराकडून पार्वतीस उपदेश। एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकराला विचारले, आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या, अशी विनंती केली। तेव्हा ते पार्वतीसह यमुना तीरी एकांत स्थानी आले। तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुला एक बोध झाला तो तूच मला सांग। त्यावेळी पार्वती काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे। आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही। ते ऐकून पार्वतीला मोठं नवल वाटलं। तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक बसू आकाशमार्गी विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाली। त्यावेळी त्याचे रक्लित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले। ते वीर्य एका मत्स्येने गिळले, त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने संचार केला। आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचेच आहेत। त्यानंतर कवी नारायणास तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला भगवान दत्तात्रेयांकडून प्रत्यक्ष उपदेश देईन, असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले। मच्छिंद्रांचा जन्म। आता मच्छिंद्रनाथांचा जन्म। पुढे काही दिवसांनी मच्छीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला। ते अंडे भक्ष्याच्या आशेने बकपक्षाने फोडले। त्यातून एक दिव्य बालक प्रगट झाले। प्रखर उन्हामुळे ते रडू लागले। तेव्हा बक पक्षी घाबरून उडून गेले। त्यावेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले।
शारदाता ही त्याची पत्नी, तिला मूलबाळ नव्हते. त्या बालकाचा देवाचा प्रसाद म्हणून तिने त्याचा सांभाळ केला. त्यांचे मच्छिंद्र असे नाव ठेवले. मच्छिंद्र 5 वर्षाचा असताना पित्यासमवेत यमुनेवर गेला होता. तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागले. पकडलेले मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती. पण तडफडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली. त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितले? भूतदया करून पोटात काय भिक्षान्न घालणार आहेस? असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला. तेव्हा दुसऱ्याची जीवितहरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे, असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपित्याची नजर चुकून पळाला. पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील शांती व स्थान पवित्र पाहून त्याला खूप बरे वाटले. तेथे त्याने 12 वर्ष निराहार राहून घोर तपश्चर्या केली. त्या तपाने त्याचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवंत झाला होता. अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास आले. तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकराची स्तुती केली. तेव्हा रुद्राने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश पाहण्यास नेले.